मोठ्या वेगाने त्या तयारीला लागले आहेत आणि कन्हैयानगर भागामध्ये या पालखीचा मुक्काम आहे उद्याचे दिवस. म्हणजे उद्या सकाळी 10:30-11 वाजता पालखीचं आगमन होईल आणि ती पालखी दिवसभर त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे ज्यांना कोणाला मुक्ताई मातांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतात. ह्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा पालखी सोहळा नेमका जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, वारकरी संप्रदाय म्हटलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नरहरी महाराज, संत चोखामेळा, सावता माळी, गोरोबा काका, त्याच्यानंतर सेना महाराज, हे म्हणजे जनाबाई, सखूबाई, नामदेव महाराज, म्हणजे ही संत मंडळी आपल्या डोळ्यासमोर येते. तसेच भक्त पुंडलिक, ज्याच्यासाठी पांडुरंग प्रत्यक्ष पंढरीमध्ये आले, तो पुंडलिक आपल्याला आठवतो. परंतु ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, सोपान काका यांच्या कुटुंबातील मुक्ताई ह्या फार महत्त्वाच्या आहे. आणि आजच्या आपल्या जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओ अंतर्गत आपण माता मुक्ताई, संत मुक्ताई यांच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यांचा विषय असा आहे की इतिहासाच्या विखुरलेल्या पानांतर्गत आपण आज त्यांची जी काही चर्चा करणार आहोत किंवा जो काही आपण माहिती सांगणार आहोत ती अशी की निवृत्तीनाथ हे मोठे बंधू होते, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होते, त्याच्यानंतर सोपान काका होते आणि नंतर संत मुक्ताई अशी ही त्यांची भावंड. परंतु काळाच्या ओघामध्ये आता त्यांचा मागचा आपण एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की या भावंडाला कसं छेडण्यात आलं, काय छेडण्यात आलं, त्यांना कसे त्यांच्यावर अन्याय झाला वगैरे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. परंतु आज आपण आपल्या जालना शहराचं योग म्हणा किंवा भाग्य म्हणा की संत मुक्ताबाई, माता मुक्ताबाई यांची पालखी जालना शहरामध्ये आगमन होतं आहे. म्हणजे येत आहे ती पालखी आणि सर्वच्या सर्व प्रशासकीय व्यवस्था वगैरे जे काही असेल, महापालिका वगैरे, ते सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया की माता मुक्ताई आणि संत मुक्ताबाई यांची पालखी आपल्या शहरामध्ये येते. तिच्या आगमनासाठी महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी सर्वच्या सर्व मोठ्या वेगाने त्या तयारीला लागले आहेत आणि कन्हैयानगर भागामध्ये या पालखीचा मुक्काम आहे उद्याचे दिवस. म्हणजे उद्या सकाळी 10:30-11 वाजता पालखीचं आगमन होईल आणि ती पालखी दिवसभर त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे ज्यांना कोणाला मुक्ताई मातांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतात. ह्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा पालखी सोहळा नेमका कुठून आणि कसा सुरू झाला ते आपण बघणार आहोत. आणि ही पालखी नेमकी कुठल्या मार्गे आणि कशी जाते, कुठून कशी. तर मुक्ताईनगर, ज्याला आपण खान्देश म्हणतो किंवा खान्देश जळगाव म्हणतो, त्या जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर नावाचं गाव आहे. म्हणजे मोठं तालुक्याचं गाव आहे ते. आणि त्या ठिकाणाहून ही पालखी संत मुक्ताबाई यांची पालखी
मुक्ताईनगरवरून निघून बुलढाणा जिल्ह्याच्या मार्गे, म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या जे काही परिसर आहे, चिखली, बुलढाणा, त्याच्यानंतर राजा देऊळगाव, ह्या मार्गे ती पालखी, म्हणजे जसं समजा खामगाव वगैरे जे काय गाव असतील, जळगाव मार्गे, त्या मार्गे ती पालखी आपल्या जालना शहरामध्ये येणार आहे. येताना राजा देऊळगाव, वाघरूळ, त्याच्यानंतर कन्हैयानगरला मुक्कामी राहणार आहे. मुक्कामी राहून त्या ठिकाणी त्यांचा नित्यक्रम, भजन, कीर्तन वगैरे होणार आहे. आणि ज्या कोणा भाविक भक्तांना दर्शन वगैरे घ्यायचं असेल ते जाऊन त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा लाभ घेऊ शकता, पालखीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता. तसेच उद्या दुपारी त्या ठिकाणी JS कॉलेज या ठिकाणी पालखीचं, म्हणजे निघताना पालखीच्या जे रिंगणाचा प्रकार असतो, म्हणजे पालखीबरोबर जो घोडा असतो, त्या घोड्यामध्ये दैवी शक्ती मानल्या जाते. त्या पालखीला ईश्वराच्या स्वरूपामध्ये मानलं जातं आणि तो घोडासुद्धा ईश्वराचा स्वरूप मानला जातो. मोकळा घोडा असतो, त्याला बांधलेलं नसतं. त्याच्याबरोबर काही वारकरी वगैरे असतात. आणि आता हे जे रिंगण होणार आहे ते गोल रिंगण होणार आहे आणि बाजूने पब्लिकचा वेढा वगैरे असतो. मध्यभागी त्या पालखीला ठेवलेलं असतं आणि त्या पालखीला ठेवल्यानंतर पालखीच्या शेजारी जे भाविक वगैरे असतात ते भजन कीर्तन करतात. त्या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये तो घोडा सोडला जातो आणि तो घोडा जे काही त्यांचे ठराविक प्रदक्षिणा असतात, तेवढ्यात 2, 3, 5 काय ज्या प्रदक्षिणा असतात तो घोडा त्या पालखीला घालतो आणि बाकीचे भाविक लोक बाजूच्या गोल रिंगण करून उभे असलेले असतात आणि मध्यभागी ती पालखी आणि ते बहिणी मंडळी टाळकरी पकवाज वगैरे घेऊन पालखीबरोबरचे जे मानाचे असतात तेच असतात. म्हणजे त्यांना तो अधिकार दिलेला असतो पालखीवाल्यांना. तर ही पालखी माता मुक्ताई यांची पालखी, मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाते आणि अशा प्रकारचं ते गोल रिंगण त्या ठिकाणी होणार आहे. तर माझी प्रत्येक भाविकाला विनंती आहे की जो कोणी भाविक त्या रिंगण सोहळ्याचा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव घेणार आहे किंवा त्याचं ते पारणे फेडणार आहे आपल्या डोळ्याची, त्यांनी चुकून खारी खोबरं किंवा पैसे त्या रिंगणामध्ये टाकू नयेत. कारण पुढे एक घोडेस्वार घोडा घेऊन पळालेला असतो आणि त्याच्या मागे पालखीचा मानाचा जो घोडा असतो तो पळतो. त्याची स्पीड एवढी भयान असते, त्याचा वेग एवढा भयान असतो की एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये चिरडल्या जाऊ शकते. तर कृपया खारी खोबरं किंवा त्या रिंगणामधून इकडून तिकडे ये जा करू नका, जेणेकरून तुम्हाला दुखापत होऊ शकते किंवा त्या घोड्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा नातू लहान आहे, त्याच्या गळ्यामध्ये ताईत बांधायचं आहे आणि त्या ताईतासाठी मला घोड्याचा केस पाहिजे, ह्या ज्या भाकड कल्पना आहेत, माता भगिनींना मी विनंती करतो त्यांनी अशा प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी करू नये. कारण तो प्राणी, त्याला त्रास झाल्यावर तो तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशीच एक घटना पूर्वी होऊन गेली होती. त्याला 20-25 वर्ष झाले आणि फार मोठी दुर्घटना झाली होती. तर असा काही प्रकार करू नका. फक्त दर्शन घ्या आणि त्या दर्शनाचा लाभ घ्या, त्या सोहळ्याचा लाभ घ्या. आणि ही पालखी नंतर तो रिंगण सोहळा झाल्यानंतर जालना शहरातून इंदेवाडी मार्गे, म्हणजेच अंबड चौफुली, इंदेवाडी, अंबड, त्याच्यानंतर गेवराई, शहागड, गेवराई, साखर कारखाना या मार्गे बीड मार्गे कपिलधारा या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा मुक्काम असतो त्यांचा. आणि तसेच
ते मांजरसुंबा घाट, पाली घाट हे पार करत धाराशिव म्हणजेच पूर्वीचं जे धाराशिव त्या मार्गे सोलापूर जिल्ह्यामध्येच म्हणजे पंढरपूर या ठिकाणी प्रवेश करणार आहे. आणि गेली 318 वर्षापासूनची ही परंपरा मुक्ताईनगरमधील आदिशक्ती संस्थानांतर्गत ही परंपरा चालवल्या जात आहे. आणि गेली 318 वर्षापासूनची ही परंपरा त्यांनी अद्ययावतपणे चालू ठेवलेली आहे. तर ज्यांना भाविकांना या पालखीबरोबर पंढरीची वारी जर पायी स्वरूपामध्ये करायची असेल ते त्या पायी वारीचा लाभ घेऊ शकतात. ते यात्रेमध्ये जाऊ शकतात, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊ शकतात. ही त्यांची भावना आहे आणि ते त्या भावनेच्या स्वरूपामध्ये पंढरपूरला जाऊन माता मुक्ताई यांच्या पालखीबरोबर जाऊन पांडुरंग विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊ शकतात. परंतु गैरप्रकार नको व्हायला. आता दिंडीमध्ये मी तुम्हाला सांगतो कसे गैरप्रकार होतात. या ठिकाणी काही हौशी असतात, काही नवशे असतात आणि काही गवशे असतात. आता हौशे म्हणजे काही हौशीनं चाललेले, चला बाबा पंढरीला जायचे, माझा मित्र चालला मग मी पण जातो, आमचा शेजारी चालला मी पण जातो, हौशीनं हे झाले हौशीनं जाणारे. मग पांडुरंगाला पाहायचं बाबा कसा दिसतो, काय दिसतो, कमरेवर हात ठेवलेले, पितांबर घातलेला आहे, काय असेल ते त्या हौशीनं हे गेलेले. आता नवस, काही नवसे असतात जे म्हणजे नवस करून कसे किंवा पांडुरंगा आम्ही तुझ्या दर्शनाला येतो, यावर्षी पीक चांगलं येऊ दे बाबा, पाऊस कमी आहे तरी चांगला पडू दे, परत येऊन आल्यावर तरी पडू दे, आमचं पीक चांगलं येईल, आम्हाला म्हणजे खायला प्यायला धान्य वगैरे उत्पादन होईल, अशा आशेनं काही नवसे जातात. आणि काही गवशे असतात. काही गवशे म्हणजे कसे गवशे म्हणजे तो शिवीचा भाग नाही आहे, गवशे म्हणजे सापडणारे किंवा शोधणारे. तर हे गवशे काय करतात की चालता चालता मग कोणाच्या गळ्यामधलं चेन काढ, कोणाच्या खिशातलं पाकिट मार, म्हणजे चोरी करण्याच्या उद्देशाने. मग यांनीसुद्धा पांडुरंगाला नवस केलेला असतो, बाबा पांडुरंगा आम्हाला चांगलं घबाड मिळू दे, मग आम्ही तुला थोडंफार घबाड वाहू. मग यांना 1000 रुपये आले की 100 रुपयेच वाहतेत देवाला. का तर बाबा 1000च आलेत, 10,000 आले असते तर मग पुढं वाहिले असते. म्हणजे प्रत्येकाची भावना ही वेगळी असते. तर हे असे यात्रेमध्ये जाणारे आणि 3 प्रकारचे लोक असतात, हौशे, नवशे आणि गवशे. तर हे प्रत्येकाची भावना ही वेगळी असते आणि त्या स्वरूपानं ते त्या ठिकाणी जातात. तर मग ही 318 वर्षाची परंपरा जी आदिशक्ती संस्थान मुक्ताई नगर या ठिकाणाहून सुरू झालेल्या या परंपरेला पूर्वी साधारण स्वरूप होतं. आज त्याचं एका मोठ्या दिंडीमध्ये, मानाच्या दिंडीमध्ये स्वरूप झालेलं आहे. आणि ह्या दिंडीला आज तगत जे ह्यांचं कार्य वगैरे आहे संस्थानाचं ते महत्त्वाचं मानलं जायला पाहिजे. त्यांचं कार्य इतक्या लोकांना बरोबर घेऊन जाणं वगैरे फार म्हणजे जिकिरीचं असतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो दुर्घटना कशा घडतात. तर तुम्ही दिंडीला जाताना महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. आपल्या जालना शहरातून जरी जाणार असले किंवा जे काही तिकडून आलेले असतील, सर्वांनी लक्ष घ्या. रस्त्याने मोठमोठाल्या ट्रक, ज्या की राजगिरा पट्टी, शेंगदाणा पट्टी, त्याच्यानंतर उपवासाचे साहित्य काही ठिकाणी म्हणजे वाटप केलं जातं दिंडीवाल्यांसाठी. तर बंधू आणि भगिनींनो, एकत्रितरित्या घोळका करू नका. कारण मी त्या दिंडीचा अनुभव घेतलेला आहे. 2003ला मी सुद्धा दिंडीचा अनुभव घेतलेला आहे, आळंदी ते पंढरपूर. आणि त्या घोळक्यामध्ये काय होतं की न चुकून एखाद्या वेळेस जर समजा बॅलन्स वगैरे आऊट झालं, माणसाची लालसा काय असते किंवा मला राजगिऱ्याची पट्टी मिळायला पाहिजे, मग एकावर भागत नाही, आणखी एक मिळायला पाहिजे, म्हणजे 2 मिळायला पाहिजे, 2 मिळाल्या तर आणखी एक मिळायला पाहिजे, तिसरी मिळायला पाहिजे.
तिसरी मिळाल्यावर चौथी एक मिळायला पाहिजे. म्हणजे माणूस काय करतो, लालसेपोटी पुढं जातो. आणि त्याच्यात काय होतं, गर्दीमध्ये खाली जर समजा एखादी राजगिरा पट्टी वगैरे काही जर समजा साहित्य पडलं, साबणीसुद्धा वाटल्या जातात त्या ठिकाणी, कपड्याच्या, अंघोळीच्या, किंवा मग आंबे वाटले जातात, दुधाचे पुडे वाटले जातात, त्यात साखर वगैरे, रंगीत दूध, केशरी कलरचं, हिरव्या कलरचं, त्याच्यानंतर पिवळ्या कलरचं दूध त्या ठिकाणी वाटलं जातं, केशरयुक्त दूध वाटलं जातं. हरकत नाही घ्यायला, परंतु गर्दीमध्ये तुम्ही खाली वाकाल तर तुम्हाला दुखापत होऊ शकते, तोडल्या जाऊ शकतात. समोरच्या व्यक्तीला ट्रकवरून वाटतात ते, त्यांना आवाज द्यायचा, माऊली आमच्याकडे फेका, माऊली आमच्याकडे फेका. माऊली म्हटलं की ते फेकतात. आणि लहान थोरा म्हणती जन, माऊली माऊली शब्द महान, अशातला प्रकार आहे. तर त्यामुळे त्या गर्दीमध्ये जाऊ नका, माऊली म्हणा आणि त्यांना हात करा, ते वस्तू तुमच्यापर्यंत फेकतील. कारण गर्दीमध्ये कोण कोणाला लोटतं हेच कळत नाही. तरुण वयस्करला लोटतो, किंवा वयस्कर तरुणाला लोटतो, किंवा स्त्री पुरुषाला लोटते, त्या ठिकाणी भान राहत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तोडवल्या जाऊ शकता, तुम्हाला दुखापत होऊ शकते. आणि अशाच दुखापतीच्या घटना अनेक काळामध्ये झालेल्या आहेत. भरपूर वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे चंद्रभागा आणि भीमा नदी, एकाच नदीला दोन नावं आहेत. पुलाच्या वरलाकडची भाग जो आहे, रेल्वे पटरीच्या खालची जो भाग आहे, तिला भीमा नदी म्हटलेलं आहे. ती सरळ एका रेषेमध्ये आलेली. आणि पुलाच्या खालून जी नदी वाहते, भीमा नदी, ती चंद्रासारखा गोल असा आकार घेतलेला आहे तिनं, अर्धचंद्राकार. त्यावेळेस त्या ठिकाणी पाण्याला भरती आलेली असते, किंवा तलावामधून पाणी सोडलेलं असतं. वर जो तलाव आहे त्या तलावातून पाणी सोडलेलं असतं, जेणेकरून स्वतःला, आपल्या मित्रांना, बरोबरच्या व्यक्तींची काळजी घ्या. वयस्कर व्यक्तीला जीव लावा, पाण्यामध्ये जाऊ नका, खोल पाण्यात. आणि होईल तिथपर्यंत त्या चंद्रभागेच्या किंवा भीमेच्या पाण्यामध्ये आपल्या अंगातील जुने कपडे फेकून देऊ नका, जेणेकरून ते पाणी दूषित आणि घाण होईल. एवढे कपडे फेकल्या जातात त्या चंद्रभागेमध्ये की बघायचं काम नाही. एखादा व्यक्ती जर पोहणारा जरी असला, त्याच्या पायाला वेढा जर पडला तर त्याला ती पोहता येत नाही. आणि अशा वेळेस भरपूर जण त्या पोहता न आल्यामुळं काय होतं आहे की ते त्या पाण्यामध्ये डुबल्या जातात. पाण्याचा वेग फार असतो. त्या हिशोबानं तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्याबरोबर आलेल्या मित्रांची काळजी घ्या. जे आजोबा वगैरे असतील, वयस्कर असतील, दिंडीमधले, ज्यांना तुम्ही आजोबा, काका, मामा, दादा म्हणतात, त्यांचीसुद्धा काळजी घ्या. जास्त खोल पाण्यात त्यांना जाऊ देऊ नका. कारण भरपूर जण वयस्कर जरी झालेले असले तर मला पोहता येतं, मला पोहता येतं असं करून पाण्यामध्ये उडी मारतात. अशा वयस्कर माणसाची काळजी घ्या, जेणेकरून जीवितहानी होणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ पाठवा. मी आज बिलकुल म्हणणार नाही की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, बिलकुल म्हणणार नाही. कारण आज हा व्हिडिओ संत मुक्ताबाईसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आणि जेणेकरून या दिंडीतील लोकांना या व्हिडिओचा थोडा का होईना फायदा होऊ शकतो. किंवा रिंगणामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस रिंगण होईल, जालन्यातच उद्याचं रिंगण नाही तर ज्या कुठे ठिकाणी रिंगण होईल त्या ठिकाणी खारी, खोबरं वगैरे असं काही फेकू नका. ती माती घोडा पळत असताना घेऊ नका. कारण भरपूर जण काय करत आहेत की ती माती विनाकारण गाठोड्याची गाठोडं बांधून शेतामध्ये टाकण्यासाठी घेऊन जातात. अशी चुकीची पद्धत काही करू नका, जेणेकरून आता मला सांगा, तुम्ही शेतामध्ये नेऊन ती माती टाकली घोडा फिरल्याची, नंतर तुम्ही 6 महिन्यानंतर परत शेतामध्ये गेला, तुम्ही कुठं माती टाकली तुम्हाला आठवणार आहे का? नाही. तुमच्याबरोबरचे कोणाला माहिती आहे का तुम्ही कुठं माती टाकली ते? नाही. मग त्या ठिकाणी काय होणार, 1 नंबर 2 नंबर चुकून. तर त्या दृष्टीनं
ती माती चुकून नेऊ नका, शेतामध्ये टाकू नका. कष्ट हे महत्त्वाचे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला देव देणार हे निश्चित आहे. पण असा काही चुकीचा प्रकार करू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे फक्त तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. आणि या ठिकाणी आजचा व्हिडिओ मी संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन, जय मुक्ताई. धन्यवाद.